नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय ड्राय मंचुरियन रेसिपी। तर त्यासाठी आपण इथे तुम्ही पाहताय की कोबी कट करायला घेतलेला आहे। एकदम फाईन बारीक असा कोबी कट करायचा आहे। जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपण कट करून घेणार आहे। आता तुम्ही इथे पाहताय की मी काही लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे आणि आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे। अशा प्रकारे मिक्सरला वाटून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहताय की कोबी माझा चिरून झालेला आहे। आता त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण आपण ॲड करतोय। आता मी इथे घालतोय टोमॅटो सॉस, गोड टोमॅटो सॉस आहे हा। त्यानंतर आपल्याला घालायचे शेजवान सॉस। हे सर्व साहित्य तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल, अगदी कमी खर्चामध्ये मिळेल। आता हे आहे सोया सॉस, हा 2 चमचे आहे। आपल्याला हा जास्ती लागत नाही, फक्त 2 चमचे सफिशियंट आहे। आणि हे मी इथे टाकतो मीठ, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे मित्रांनो। इथे मी टाकलं थोडंसं लाल कलर। हा मी मैदा टाकलेला आहे थोडासा, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्रित करायचे चांगलं। आपण गव्हाचं पीठ जसं मळतो, कणिक बनवतो, तसं त्याप्रमाणे आपल्याला एकत्रित सर्व मिश्रण करायचं आहे। आता यामध्ये आपण पाणी वापरणार नाही आहोत, कारण आपण जेव्हा मसाले लावतो कोबीला त्यावेळी त्यात पाणी सुटते नॅचरली। त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची काहीही गरज पडत नाही। मिश्रण मिक्स होईपर्यंत मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथे तुम्हाला दिसत असेल की आपण कशा प्रकारे मिश्रण मिक्स करून घेतले। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत। आकार कसाही तुम्ही ठेवू शकता, चपटा ठेवू शकता, गोल करू शकता, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही छोटे किंवा मोठ्या आकाराचे सुद्धा बॉल्स बनवू शकता। आता आपण मंचुरियन बॉल्स तळून घेणार आहोत। क्रिस्पी होईपर्यंत आपण तळायचं आहे। डीप फ्राय करतोय आपण इथे। 2 ते 3 मिनिट आपण तळून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे राहिलेले सर्व बॉल्स मी तळून घेतलेले आहेत।
हे पहा, आपले मंचुरियन बॉल्स तळून झालेले आहेत, खूप क्रिस्पी झालेले आहेत. तुम्ही हे असेच टोमॅटो सॉस सोबत किंवा शेजवान चटणी सोबत खाऊ शकता. आता आपण बनवूयात मंचुरियन ग्रेव्ही. त्यासाठी मी इथे घेतलंय 1 चमचा तेल. आता मी इथे कॅप्सिकम किंवा ढोबळी मिरची आणि कांदा मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. आता हे ढोबळी मिरची आणि कांदा आपण टाकूयात. आता मिरची आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आता एका वाटीमध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी पाणी ओततोय. आता हे मिक्स करून कढईमध्ये टाकणार आहे. याने काय होतं की आपलं जी ग्रेव्ही आहे त्याला एक थिकनेस येतो. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. त्यानंतर 1 चमचा शेजवान सॉस किंवा चटणी. आता पाण्यामध्ये मिक्स केलेलं कॉर्नफ्लोअर टाकत आहे मी. या स्टेजला घालायचे 2 चमचे टोमॅटो सॉस. आता गरजेनुसार पाणी ओतायचे. जेवढी ग्रेव्ही तुम्हाला हवी आहे तेवढं पाणी तुम्ही ओतायचं इथे. आता फ्राय केलेले मंचुरियन बॉल्स ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. तर ही आपली ड्राय मंचुरियनची रेसिपी रेडी आहे. आता आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.